प्रेक्षक हो, जोरदार टाळ्यांच्या गजरात शाहीर देवेंद्रजी झिमण यांचं स्वागत करायचं। लांजावरून आलेले शाहीर सुमधुर आवाजांचा बादशाह, सुमधुर आवाजांचा बादशाह, ज्या शाहिराने तब्बल एका वर्षामध्ये 101 नमनाचे प्रयोग केले आणि गेल्याच वर्षी राम रावण युद्ध, कृष्ण कंस युद्ध या स्पर्धेमध्ये ज्यांनी पारितोषिक पटकावले असे आमचे रसाई उत्कर्ष मंडळ कुवे मावळतवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी यांचे शाहीर देवेंद्रजी झिमण यांचं आम्ही आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कृष्णाजी भामटे हे शर आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करणार आहेत। देवेंद्र झिमण या नावामध्येच ही कला आहे। क्रिकेट, कबड्डी आणि कबड्डी खेळून आज आमचे शाहीर त्यांचं दुखणं वरती आलेलं आहे। 10 वर्षापूर्वी कबड्डी खेळताना त्यांना दुखापत झाली आणि आज त्यांचं दुखणं उद्भवलेलं आहे आणि आज खरोखरच माझ्या शब्दाला मान देऊन त्याने आजची पारी घेतलेली आहे। तर या प्रेक्षकांना विनंती करतो की या दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत प्रोत्साहन उत्तेजन देऊन त्यांचं मनोबल वाढवा हीच आशा करतो आणि झिमण मुलांना आम्ही पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।
आमचे संगीत
दादा आणि त्यांची संपूर्ण यांना सुद्धा शाही मानाचा मुजरा करतो. पावसामुळे त्यांना म्हणून उशीर होऊन झालेला आहे. मुळात आमचा कलावंताचा आत्मा म्हणजे आमचं साऊंड गाणं मास्तर तुमच्या कानापर्यंत आमचा आवाज पोचतो. यांना सुद्धा शाही मानाचा मुजरा करतो. मला म्हणायचं काय बघा इथं सुरुवात करतोय गोवा. चांदाला जशी चांदणी पाहिजे, चांदाला जशी चांदणी पाहिजे, शक्ती तुला म्हटलं प्रतिस्पर्धी शाहीर पाहिजे. प्रतिस्पर्धी शाहीर राजेशी टिकवा यांना सुद्धा शाहीर म्हणून मुजरा करतो. संपूर्ण कलाकार संपूर्ण टीम यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून मित्रांनो मी आपल्याला स्तवनाला सुरुवात करणार आहे. मित्रांनो खास आवर्जून आमचे मित्र साखरपा गावावरून आले राजू दादा केळेकर. एकच वादा आमचा राजू दादा मला शक्तीतून असू दे नमन असू दे श्रीमंतवांचा कार्यक्रम म्हटलं की जवळजवळ इथून चुकून जरी असलं तरी त्या ठिकाणी येतात. राजू दादा सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. आणि काय म्हणायचंय बघा श्री गणपती गजानवास करतो. हे दुसरे वंदन माझे जन्म देणाऱ्या माय पित्याला स्मरितो. हे तिसरे वंदन माझे ते तिसरे वंदन माझे रसिका तुमच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकी लागतो. तेरा मला हे रसिका तुमच्या चरणी वंदन करतो. म्हणून काय म्हणायचं बघा शाहीर झापून चुकून नाही बुवा बोलणार आधी संवाद सादर करतो. अशी बाई घेणार बुवाना रसिकांनो मुंबईमध्ये कार्यक्रम झाला बुवाना चॅलेंज केलेलं होतं. चॅलेंज कसलं होतं की बुवा गवळण सादर करताना तुम्ही प्रथम पहिली बारी बुवांनी प्रेमात टाकलं की आम्ही घालतो घालावंच लागतं आम्हाला प्रेमात. बुवा प्रेमात टाकतात मान पण बुवा म्हणूनच आम्हाला मागून गवळण प्रेमाचीच घालावी लागते. त्याबद्दल चॅलेंज केलं होतं. चॅलेंज बुवा स्वीकारले पण काय होणं गेलं होतं समजलं पाहिजे बारीक. बघा चिमण बुवाचा पहिला होता घडून गेले की आमचे फ्रेंड्स आहेत चिमण बुवा चांगले मित्र या आधी गप्पाटले होते असं काहीतरी म्हणले असो. पण बुवा चिमण बुवांचा पहिला अवतार आज तुम्हाला दाखवणार. बघा मुंबईत 2 शो झालेले तुमचे 3 शो झाले जवळ जवळ. प्रेमाचं घातलं होतं बुवा आज रागिष्ट पण देणार पण बुवा थुकून थुकून बघा
देवी खंड हरदासवाईचा बाबा घराण्याचा गणपती बाप्पा मित्रांनो आलेलं पारितोषिक असं आहे आमचे मित्र राजू दादा किडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे या लोककलेचे चाहते आणि मामा खरोखर सदा सर्वदा पाठिंबा करणारे दिनेश दादा कुर्तडकर साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद मित्रांनो. बघा स्तवन झालेली आहे. शैली सुंदर असा गाण्याचा विषय ठेवलेला आहे. वंच गण होता काही वर्षापूर्वी त्या चालीवर. आता गोवांच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या माहितीसाठी. गोवा म्हणतात की गणाची चाल द्यायची नसते, पण गोवा ज्या चालीवर जो गण सादर केला त्या चालीचा गण खूप वर्षापूर्वी खूप म्हटलेलं एवढं चालेल कधी कधी देत नाहीये. माझ्या गणाला सुरुवात करतोय. बघा म्हणायचं काय. अरे वर्षाने सण गणेश, वर्षाने सण गणेश चतुर्थीचा आणि साऱ्या भक्त जनाला गणदेवा मनासी आनंद झाला. हे बसवून मकराते, अरे बसवून मकरात गणराया पूजती रे तुला. अन दुर्वाजा सुवंदीची माल गणदेवा तुझ्या वाती गळा. गणराय आज आपल्या सर्वांच्या घरी विराजमान झालेले आहेत. शब्द गोवा गणाला सुरुवात करतोय. लक्ष असावं. धरती अंबरी आनंद सोहरी, वर्षान बाप्पा आला मुल्या घरी. भाद्रपद श्रावणाला, भाद्रपद श्रावणाला निरोप करी. धरती अंबरी आनंद सोहरी, वर्षाला बाप्पा फुला घरी.
2, 3, Manobari
पाहिजे संग्रादे संकबावल नक्कीच निश्चितपणे त्याचप्रमाणे या घरचे यजमान आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कृष्णदादा आमटे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे हनुमान गल्लीचा राजा पारितोषिक हनुमान गल्लीचा राजा अनुराज हरेकर याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आता वाजव बुवा एक शब्द भेटला झापूक चुपूक जरा बुवा यांची वाजवून दाखवा करून आणि चालू वाजव. काय सारखं झापूक चुपूक झापूक चुपूक झापूक चुपूक नाही सारखं म्हणतात देतोय काय बोलू सारखं म्हणतात जीवन बुवा बंद करतोय तुम्हाला देतोय घ्यायचा तुम्ही नाही घ्यायचा आम्ही बुवा देणार तो घ्यायचा आणि काय दिलीव काय सारखं म्हणतात चॅलेंज केलेली बुवानी चॅलेंज गवळणीची होती बुवा तुम्ही गवळण गायला पण तरी सुद्धा ती काही नाही त्या गवळणी ग्राम नाही बुवा देणाऱ्या गवळणी ग्राम नाही मला अपेक्षित होती अशी बुवानी गवळण सारखं फक्त झापूक चुपूक काय म्हणतात झापूक चुपूक वा चिन आता सांगायची गरज नाही झापूक चुपूक सोडा बुवा चिन म्हटलं हिमनबुवाचा अजून अवतार तो पाहिलेला नाहीये. मी जसे पहिले कार्यक्रम करत होतो ना सोडून दिलं का कारण मंडळाने सांगितल्यामुळे मंडळाचा सुद्धा आदर ठेवा लागतो बुवा नाहीतर मी पहिला रुद्रा अवतार बुवाचा 10 अवरेल करीन तर बुवा बंगालीला दे शोधायचं हा आता दुसरी पारी कशी करायची म्हणून बुवा बंगाली तुम्हाला लागणार नाही शोधायला लागेल त्याला विचारावं लागेल आता बाबा कशी करू वारी बुवा जीवन बुवा तर परत पाहिजे असो शाहिरांनी गवळण या ठिकाणी सादर केलेली आहे बुवांची गवळण देवा बुवांची गवळण होती बघा अरे धक धक होत या काळीच हे धरपार त्याच्यात बुवा अखंड भारी पहिलं हिंदीच काय ते लोकांनी ऐकलेलं आहे आम्ही सुद्धा घेतो दुसरा आवडीचा बुवांचं सारखं देखत होत आहे काळी कोणा तरी एकत्र बुवा देऊ नका शक्ती थोडा आहे त्याला कोणतरी जोर करून देत नको बुवानी सुंदर गवळणीचा विषय गवळणी बुवा काय म्हणाले बघा अरे ऐकून घे नंदाच्या हरी पाडा ह्याच्याकडे कोण बांधवाय अच्छा बाईची बाई राधा आणि मी राणा वा म्हणाले घोडा पुत्रा एकदम देतो एवढा जोर नाही बुवा तुझा जीवन बुवाला घोडा पुत्रा द्यायचा जोर नाही बुवा अजून पाणी कमायस नाव फक्त हा गवळणी काय म्हणतात बुवा बघा
ऐकून घे नंदाच्या हरी नको उगाच येऊ तो राड्याला यमक नको यमक सुंदर यमक ऐकून घे नंदाच्या हरी नको उगाच येऊ तो राड्याला माई सोबत राडे कसे करायचे पुरुषासोबत ठीक आहे की नाही पण मोह म्हणतात नको उगाच येऊ तो राड्याला तुला ठेवलंय बांधून वाड्याला तुला ठेवलंय बांधून या वाड्याला राधा सांगते मी आईचा वाड्याला वो आईचा वाडाच म्हणून खूप असतो बुवा काय म्हणायचं आज वाड्याला पण म्हणताना बुवा आई जवळच म्हणत होता बोलत होता की नाही सांग बुवा तुमच्या गवळणीची कटिंग कशी देतो बघा राग नसावा शक्ती दोऱ्याचा शब्दाचा खेळ आहे की ना मित्रांनो शब्दाचा खेळ आहे गवळण नको गवळण बघा समजून सांगतो तुला हरी नको येऊस तू घाईला राधाबाई मित्रांनो मोठी होती आणि या नवरा घरात असताना सुद्धा ती कानावर नाही मारायची कानावर प्रेम करायची बाई असून सुद्धा नवऱ्याने काय म्हटलं बुवा ते ऐका नवरा काय म्हणाला तिला समजून सांगतो तुला हरी नको येऊस तू घाईला लाज नाही या खोडीला लाज नाही या खोडीला तिला सोडून या सवारीला गोकुळ कृष्णाने स्थापन केले होते मला सांगायची गरज नाही लाज नाही या खोडीला लाज नाही या खोडीला तिला सोड नाही सवारीला सासूची सुद्धा ऐकत नव्हती राधा गैरसमज होईल शब्दाचा खेळ आहे आणि शब्दाच्या घात डबल मिनिंग म्हटलं तर बुवा फार फार भरून ठेवी माझा नात नाही करायचं रसिक जनो तुमच्यासाठी डोळं काय म्हणायचं कदा सीतामाई समान जपले राधे ऐक सातव्या अवतारात राधे सीतामाई समान जपले आठव्या अवतारात तुझ्यावर माझ्या नात्यात तुझं प्रिय सखा तुला प्रिय सखा तुझा नाव गोकुळात टपले अन तूच माझी राधा गोरी हा कृष्ण कळणे या काळा जरी असला आपलं नाते राधे कुठेच नाही कपलं म्हणून राधे काय म्हणायचंय बघ सातव्या उतारात आलो तुझ्यासाठी
वंदनी साऱ्या याच गोती तुमने मला घेसी गोड मुखी अवताराते तुझा घनशा तुमने मला घेसी गोड मुखी अवतारी होईन घनशा Yeah.
शक्तिदादा खेडेकर रमेश या ठिकाणी गौरव झाले पाहिजे. सांग राधे सांग का बावरली कृष्ण सख्याची बाधा जडली प्रेम रंगी तोंड रंगली हो हो हा हा कृष्ण सख्याची बात जडली सागरा रे सांगता बावरली कृष्ण सख्याची बात जडली प्रेमरंगी दोरंगली हो पारितोषिक संतोषदादा त्यावर विकास शूळ संदेश फटकरे यांची सुद्धा या थोडं 500 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. त्यांची सुद्धा फरमाईश आहे. तुग प्रेमात पडली माझ्या तुझा नाही गुन्हा ही गौरव झाली पाहिजे. तुझ प्रेमात पडली माझ्या तुझा नाही गुन्हा वचन दिले तुम्हाला हे सांगना या नजरेच्या तुला वचन दिले तुम्हाला सांगना नजरेचा गौरव झालेली आहे. शक्तिदुरा जो मांड असतो ते म्हणजे प्रश्न उत्तर शाहिराने मला जो प्रश्न विचारलेला गोवा पूर्ववैसिक मजबूत नसून की काय खोटं उत्तर देणार नाही. मित्रांनो शाहिरांसाठी आजच्या बारीचा माझा प्रश्न लेखी रूपात दिलेला आहे. रसिका तुमच्या माहितीसाठी आजच्या बारीचा माझा विषय लसूण. बघा आपण जे जेवण खातो ते जेवणाला चव लसणीशिवाय थोडीच येत नाही. म्हणून विषय बहुत नवीन आहे. लसूण ही पूर्वी जन्माची कोण व तिचे नाव काय आणि बुवा तिला पृथ्वीवर जन्म घेण्यास कारण काय. लसूण ही पूर्वी जन्मीची कोण आणि तिचं नाव काय आणि तिला पृथ्वीवर जन्म घेण्यास कारण काय. बुवा उत्तर देताना गुगल पे म्हणजे आपलं गुगल बिगल काय असेल याच्यातलं उत्तर नकोय. शास्त्र आधाराने तंतोतंत पटवायचं.
कारण तुम्ही वाचक आहात, तुमचे गुरुवर्य वाचक आहेत, त्यांना सुद्धा शाहीर मनाचं मुद्रा करतो. शास्त्र आधारानंच उत्तर होय असं अपेक्षित आहे. नसेल तर देऊ नका, सोडून द्या. मित्रांनो, आलेलं पारितोषिक विवान भालेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. प्रश्नपदाला बुवा सुरुवात करतोय. वेळी हवावी मित्रांनो, उशीर खूप झालाय. हो शायर तुम्ही जरा विषय हा ध्यानी धरा, प्रश्न विचारी तो आज येऊन रणाला, ही ग्रंथाचा धार धरा हा धरा. हो हो हा हा हे हे हे. प्रतिस्पर्धी शाहीर आमचे मित्र राजेश निकमबुवा यांना दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम फेरी संपली असे जाहीर करतो.